नमस्कार. मी दिगंबर शिंदे डिगा पाटील, संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड. महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस आज घडीला अंमली पदार्थ ज्यामध्ये चरस असेल, अफू असेल, अशी चोरट्यांच्या वतीनं सर्रासपणे विक्री होते आहे की काय, असं चित्र अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी छापे पडतात त्या माध्यमातून दिसते आहे. आता या चोरट्यांची मजल थेट जेल पर्यंत सुद्धा पोहोचली की काय, असं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण मी आपल्या समोर जी बातमी दाखवतो आहे त्या बातमीच्या मथळ्यावरच ती दिसेल की हाय सिक्युरिटी, उंच भिंती तरीही माल पोहोचलेलाच. अर्थात माल पोहोचलेलाच जो म्हणजे नाशिक रोड अतिशय सुरक्षेच्या दृष्टीनं, त्यासोबतच एक चांगल्या पद्धतीचं प्रभावी जिथं कारागृह म्हटलं जातं त्या नाशिक रोड या ठिकाणी काही दिवसांपूर्वी त्यांच्या नियमानुसार जी तपासणी करण्यात आली त्या तपासामध्ये त्या यार्ड क्रमांक 1 आणि 4 मध्ये संशयास्पद हालचाली चालू असल्याचं निदर्शनास आलं. आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनी जी रीतसर आपली जी तपासणी केली त्यामध्ये जवळपास 104 ग्राम चरस, 31.5 मिलीग्राम गांजा सदृश पदार्थ, 4 मिलीग्राम एमडी आणि अंमली पदार्थांच्या सेवनासाठी लागणारे 15 रोलिंग पेपर असा जवळपास 1.25 लाखाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे. एकीकडे महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेनं जात असताना काही अंशी घरघर ही व्यसनाधीनतेचं प्रमाण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समाजामध्ये आपण पाहत आहोत. त्यावरती पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, त्या आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने सुद्धा धडक अशी कारवाई केली जात आहे. परंतु या महाराष्ट्राला कुठेतरी बदनाम करण्याचं, महाराष्ट्रातली युवा पिढी बिघडवण्याचं काम काही मंडळी आणि अशा पद्धतीचे ज्याला आपण 2 नंबरची व्यावसायिक धंदेवाईक म्हणतो ती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी आपण शाळा परिसरामध्ये असेल, अनेक स्लम एरियाच्या माध्यमातून असेल, त्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या अंमली पदार्थांचं जे अड्डे होते ते पोलिसांनी उद्ध्वस्त केले. परंतु आता चोरट्या जी वेगवेगळ्या गुन्ह्यामधले गुन्हेगारी वृत्तीचे आरोपी आहेत ती जेलमध्ये असतात. आणि त्या जेलमध्ये त्यातल्या त्यात नाशिक रोड हे अतिशय नावाजलेलं आहे, ज्यामध्ये म्हणतात ना चित्रपटाच्या म्हणीनुसार वहा तिथं कोणीच पोहोचू शकत नाही. अशा या सुरक्षेचं मोठं कडं असणारं हे नाशिक रोड, याच ठिकाणी असे प्रकार आपल्याला शासन दरबारी जेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळाले आहेत. त्यामुळं अशी ही पोखरण जी लागलेली आहे, अशी जी दिवसेंदिवस जे वाढतं प्रमाण या अंमली पदार्थांचं आहे, यावरती वेळीच अंकुश घालणं गरजेचं आहे. अन्यथा विकसनशील जो महाराष्ट्र आहे त्याला अधोगतीकड सुद्धा आणि शारीरिक दृष्ट्या युवा पिढी असेल, जनता असेल, ती सुद्धा त्या रसातळाला जाईल एवढं मात्र निश्चित आहे. त्यामुळं येत्या काळामध्ये जागरूक नागरिक म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा या अंमली पदार्थापासून दूर राहणे, विक्री होत असल्या नजीकच्या पोलीस विभागाला कळवणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर ज्या पद्धतीनं नाशिक रोड जेल आणि इतरही ठिकाणी ज्या पद्धतीचा शिरकाव या अंमली पदार्थाने केलेला आहे, तो आपल्या घराघरापर्यंत येणाऱ्या शिक्षित जी पिढी आहे ती शाळा महाविद्यालय मुलं याही ठिकाणी येत्या काळात पसरतील काय, असा संशय अनेकांना आता वाटतो आहे. त्यावर सर्वांनी जागरूक राहावं, सतर्क राहावं आणि या चुकीच्या पद्धतीनं जो शरीराला खराब करणारा आहे, राज्याला देशाला खराब करणारा जो अंमली पदार्थ आहे, याच्यापासून प्रत्येकानं दूर राहिलंच पाहिजे.